ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह हा कमकुवत असला तर आपल्याला सर्व क्षेत्रात अडचणी येतात. आपलं कुठलंच काम हे यशस्वीरित्या पूर्ण होत नाही आणि म्हणून कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत असण्यासाठी रोज सूर्यदेवाला जल अर्पण करण्याच्या ज्योतिषशास्त्रात सल्ला दिला जातो. पण सूर्यदेवाला जल अर्पण करण्याच्या काही पद्धती आणि नियम आहेत. त्या नियमानुसार जर आपण सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर त्याचा फायदा आपल्याला हा नक्कीच होतो. तर सूर्यदेवाला जल अर्पण करण्याच्या पद्धती आणि 8 नियम खालीलप्रमाणे पाहूयात. हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. असे मानले जाते की जर दिवसाची सुरुवात भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करून केली तर संपूर्ण दिवसाचं चांगलं फळ मिळतं. तथापि भगवान सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. कारण रविवार हा भगवान सूर्यदेवाला समर्पित असतो. या दिवशी त्यांची योग्य पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी राहते. ज्योतिषशास्त्रातही भगवान सूर्यदेवांचे एक विशेष असे स्थान आहे आणि त्याला आत्म्याचे घटक मानले जाते. भगवान सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे स्वामी मानले जातात. याशिवाय सूर्यदेव सिंह राशीचे मालक देखील आहेत. सिंह राशीच्या लोकांना भगवान सूर्यदेव नेहमीच आशीर्वाद देत असतात. असे मानले जाते की ज्या लोकांना भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनात प्रगतीची शक्यता असते आणि रखडलेल्या कामांनाही गती मिळते. असे म्हटले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असते त्यांनी दररोज सकाळी भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि यामुळे त्यांची स्थिती मजबूत होते. याशिवाय मित्रांनो, शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहे ज्याचे पालन करून एखाद्या व्यक्तीने जल अर्पण करावे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला भगवान सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळत नाहीत, ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम दिसू लागतात आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांतता आणि कलहाचे वातावरण निर्माण होते. या व्हिडिओद्वारे मी तुम्हा सर्वांना सांगेल की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणते नियम पाळले पाहिजेत, सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचे काय फायदे आहेत, याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये ओम सूर्यदेवताय नमः नक्की लिहा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेतले पाहिजे की भगवान सूर्यदेवाला पाणी कसे अर्पण करावे आणि अर्पण करण्याची पद्धत काय आहे आणि त्याचे नियम काय आहेत. नंबर 1, पहिला क्रमांक म्हणजे पाणी अर्पण करण्याची वेळ. मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना सांगते की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची एक वेळ असते. काही लोक दुपारी सूर्याला जल अर्पण करतात. जर तुम्ही सूर्यदेवाला अशा प्रकारे पाणी अर्पण केले तर तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होत नाही, उलट तुम्हाला अशुभ परिणाम दिसतात. जर तुम्ही भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तर उगवत्या सूर्याला जल अर्पण करण्याचा प्रयत्न करा. उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असं केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळे मिळतात आणि त्यासोबतच तुमचे थांबलेले कामही विलंब न होता पूर्ण होते. क्रमांक 2, जेव्हा सूर्याला पाणी किंवा जल अर्पण केले जाते तेव्हा तांब्याच्या धातूकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आजकाल लोक तांबे, पितळ, चांदी आणि अगदी मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्येही पाणी अर्पण करतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही यापैकी कोणतेही भांडे वापरू शकता, परंतु तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावे की सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना स्टीलचे भांडे वापरणे टाळावे. कारण स्टीलच्या भांड्याने सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे चांगले मानले जात नाही. याशिवाय तुम्ही स्टीलचे भांडे वापरू नये. दुसरे कोणतेही प्रकारचे भांडे वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करा.
जर तुम्ही साबणाऐवजी राखेने लोटा स्वच्छ केला तर ते चांगलेच होईल. नंबर 3, सूर्यदेवाला जल अर्पण करताना पांढरे कपडे घाला. जर तुमच्याकडे पांढरे कपडे नसतील तर हलक्या रंगाचे कपडे घाला. पण सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना कधीही काळे कपडे घालू नका, कारण काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. नंबर 4, पाणी अर्पण करण्याची पद्धत. मित्रांनो, भगवान सूर्याला पाणी अर्पण करण्याची एक पद्धत आहे. सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना भांडी तुमच्या डोक्यावर अशा प्रकारे ठेवा की पाण्याचा एक उंच प्रवाह तयार होईल आणि त्याचवेळी सूर्यकिरणांचा प्रकाश भांड्यातील पाण्यामधून फिल्टर होऊन तुमच्या शरीरावर पोहोचेल. जर अशा प्रकारे भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण केले तर व्यक्ती रोगमुक्त आणि निरोगी राहते. तसेच तुम्ही त्या पाण्याच्या प्रवाहातून सूर्यदेवाकडे पाहावे. त्या काळात बहुतेक जण डोळे बंद करतात, पण तुम्ही तसे अजिबातही करू नये. नंबर 5, योग्य ठिकाणी पाणी अर्पण करा. असे म्हटले जाते की जेव्हा लोक भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करतात तेव्हा ते कुठेही पाणी अर्पण करण्यास सुरुवात करतात. परंतु तुम्ही हिरव्या गवताळ शेतात, नदीत किंवा घराच्या लॉनमध्ये उभे राहून भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे. सूर्यदेवाला अर्पण केलेले पाणी नाल्यात किंवा इतर कोणत्याही अशुद्ध ठिकाणी जाऊ नये. तसेच शक्य असल्यास लाकडी आसनावर उभे राहून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. आणि असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळे मिळतील. भगवान सूर्याला पाणी अर्पण करताना हे नियम पाळले पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया की भगवान सूर्याला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत. नंबर 1, सूर्यास्ताच्या वेळी पाणी देऊ नका, म्हणजेच जल अर्पण करू नका. मित्रांनो, सूर्योदयानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करण्याचा सर्वोत्तम काळ आहे. दिवसाच्या पहिल्या किरणांचा हा काळ असतो जेव्हा सूर्याची ऊर्जा सर्वात शुद्ध आणि प्रभावी असते. सूर्यास्तानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी किंवा जल अर्पण करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य आहे, कारण सूर्यास्तानंतर सूर्योदयाचा नैसर्गिक क्रम संपतो आणि यावेळी पाणी अर्पण केल्याने पूजेचे फळ अपूर्ण राहू शकते, ज्यामुळे तुम्ही भगवान सूर्यदेवाच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता. दुसरा मुद्दा म्हणजे पाणी वाया घालवू नका. मित्रांनो, भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना लक्षात ठेवा की पाण्याचा अपव्यय होऊ नये. पाण्याचा वापर शुद्धतेने आणि आदराने केला पाहिजे. जर तुम्ही पाणी अर्पण करताना अनावश्यकपणे पाणी वाया घालवत असाल तर त्याचा परिणाम केवळ पूजेच्या शुद्धतेवरच नाही, तर त्याचा परिणाम नकारात्मक देखील होऊ शकतो. आणि म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आणि ते एकाग्रतेने आणि भक्तीने अर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी देताना जर जास्त पाणी वाया गेले तर त्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला पाहावे लागतील. तसेच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते. त्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांततेचे वातावरण निर्माण होते. नंबर 3, एकाग्रतेचा अभाव असता कामा नये. भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना एकाग्रता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पाणी अर्पण करताना विचलित झालात किंवा तुमच्या विचारांमध्ये व्यस्त झालात तर पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो. आणि म्हणून भगवान सूर्याला पाणी अर्पण करताना तुमचे मन पूर्णपणे भगवान सूर्याच्या पूजेसाठी समर्पित करा. ध्यानधारणेसह पाणी अर्पण केल्याने तुमची सूर्यावरील भक्ती आणि श्रद्धा दिसून येते. ध्यानाचा अभाव उपासनेच्या परिणामकर्तेवर प्रतिकूल परिणाम करू शकतो. याशिवाय ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत आहे त्यांनी दररोज भगवान सूर्याला जल अर्पण करावे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळकट होतो. तसेच सूर्याला जल अर्पण केल्याने समाजात मान वाढतो. क्रमांक 4, आंघोळ केल्याशिवाय पाणी अर्पण करू नका. मित्रांनो, आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की देवाची पूजा शुद्ध शरीराने आणि मनाने करावी. शरीरावर
काही अशुद्धता असल्यास स्नान न करता सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे केवळ अयोग्य मानले जात नाही, तर पूजेचे फळ देखील अपूर्ण मानले जाते. स्नान केल्याने शरीरातील अशुद्धता दूर होते आणि व्यक्ती शुद्ध मानसिक स्थितीत येऊ शकते आणि खऱ्या भक्तीने आणि भावनेने पूजा करू शकते. आता आपण पाहूयात की सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे फायदे काय आहेत. क्रमांक पहिला म्हणजे संपत्ती आणि समृद्धी वाढणे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचे अपार आशीर्वाद मिळतात. तसेच संपत्ती आणि समृद्धी वाढते. सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळाल्याने भक्ताच्या जीवनात आर्थिक प्रगती होते आणि व्यवसायात यश मिळते. जर हे काम विशेषतः रविवारी केले तर ते अधिक प्रभावी ठरते, कारण रविवार हा दिवस सूर्याचा दिवस आहे. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि जीवनात शुभ परिणाम दिसून येतात. क्रमांक 2 आध्यात्मिक प्रगती होते. सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने व्यक्ती आध्यात्मिकरित्या वाढण्यास मदत होते. सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची प्रक्रिया आत्म्याला शुद्ध करते आणि व्यक्तीला सकारात्मक ऊर्जेने भरते. सूर्यदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनाचा खरा उद्देश कळतो, त्यामुळे त्याचे जीवन सोपे आणि पूर्ण होते. याशिवाय ही प्राचीन आध्यात्मिक पद्धत व्यक्तीला आत्मसाक्षरतेकडे मार्गदर्शन करते. क्रमांक 3 मानसिक आणि शारीरिक शांती. सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांना शांती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. या किरणांचा व्यक्तीच्या शरीराशी आणि आत्म्याशी थेट संपर्क असतो, ज्यामुळे जीवनातील मानसिक ताण आणि नकारात्मकता दूर होते. याशिवाय मित्रांनो, सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने शारीरिक आरोग्य देखील सुधारते. सूर्यकिरणामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते, जे हाडे आणि शरीराच्या इतर भागांसाठी आवश्यक असते. ही प्रक्रिया त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. सूर्यप्रकाशामुळे त्वचा चमकदार होते आणि शरीराची ऊर्जा पातळी वाढते. शारीरिकदृष्ट्या कमकुवत वाटणाऱ्या लोकांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. मित्रांनो, सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील ग्रहदोष आणि वाईट परिणाम नष्ट होतात. ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत सूर्यदोष आहे त्यांच्यासाठी हे विशेष फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत सूर्यदेवाची पूजा केल्याने शनी, राहू आणि केतूचे वाईट परिणाम देखील दूर होऊ शकतात. शारीरिक, मानसिक आणि भौतिक समृद्धीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्यदेवताय नमः नक्की लिहा. धन्यवाद.